नवनाथ भक्तिसार अध्याय 36। श्री गणेशाय नमः। जय जय आदि भक्तधारका मम पूर्वजा ज्ञानार्का नरारी नामे पुण्य श्लोका पुढे ग्रंथ बोलवी। मागिले अध्यायी कथन रेवनाथा ते यात्रीनंदन वरद चित्ते प्रसन्न होऊन सनात चित्ते केला तरे प्रतापवंत परी सरस्वती विप्राच्या अभिप्रायेत चित्ती धरून कैलासात रेवनाथ गेलासे। तरी आता पुढे श्रोती परिसावे आव्हान ग्रंथार्थी रेवनाथ कैलासद्वारी प्रगटला। दिशे जैसा भास्कर की उदय पावला रोहिणीवर की एक सहस्र चपलाचा एक बार अंग कांती मिरवितसे ऐसा महाराज तेजपुंज ग्रामद्वारी येता भुज तव शिवगण विजय ध्वज रक्षणास्ती द्वारात। त्यांनी पाहुणी योगमूर्ती हटकून उभा केला क्षेती म्हणती तुम्ही कोण नूतन गणती आता कोठे महाराजा। एरो म्हणे रेवनाथ नाम आहे याद्या ते विजय करणी भव भेटी ते आम्हा जाणे आहे की। एरो म्हणते कवन कार्य आम्हाला की शीघ्र सांगावे। नाथ म्हणे प्रतनयन सत्य चोरिले शिवाने परी तयाशी शिक्षा करून घेऊन जाईन विप्रनंदन ऐसे एकदा शिवगण परमचित्ती क्षोभले। म्हणते बाबा ऐक बोल शिवचन यात आम्हाशी आले समजून तुमचा गुरु गंधर्व जाण आम्हाला घी वाटतो। परी गंधर्वाचा संस्कार पाहू आला वाक्प्रचार तरी तो तेची करावा आदर फिर माघारे येतोनी ऐसे बोलता शिवगण त्याशी परम कोप चढला त्याचे मानसी म्हणे गुरु गंधर्व वंशी तरी तुम्हा दावितो। अरे तुम्ही गंधर्वा समान फिरू नका रे रानो राना ऐसे म्हणून करे भक्त बंधन भस्माची मुठी कवळिली स्पर्शास्त्र जपुनी होटी फेकिता झाला भस्माची मुठी तेने द्वारपाळ मही पाठी खेळून राहिले। एक सहस्र 300 गण मही ते केले व्यक्त उचलो जाता स्वपदाते परी पदाते सोडिना पद मही पासून कदा न सुटती मनोनी हस्त धरुनी काढू जाती ते मही ते व्यक्त होती। उभय हस्त गणाचे ऐसे 1,300 उन्मे केले मही व्यक्त। मग सर्वा लागे बोल नाथ कोण गंधर्व सांगा रे ऐशी विपरीत करणे विशिष्ट होता त्या शिवगणी हा वृत्तांत सकळ शिवभुवनी शिवालागी समजला कैलासवासी शिवाचे गण त्यांनी पर्यास पाहून परम भयभीत चित्ती होऊन शिवालागी दर्शविली। उभे राहोनी शिवानिकट म्हणती महाराजा निळकंठ एक मानव सुबट ग्रामद्वारी पातलासे तेने 1,300 द्वारगण केले मही व्यक्त कर चरण दोन्ही ओनवे समस्त आरंभळती महाराजा ऐसे ऐकुनी शिवमात कल्पन भैरव आज्ञापित म्हणे कोणाला येत शिक्षा ते करारे। ऐसे ऐकता शिववचन अष्टही भैरव प्रळाग्न सवे घेऊनी शतकोटी गण ग्रामद्वारी पातले तव ते 1,300 भैरव पाहिले मही व्यक्त। मग परम कोपुनी पिनाक हात शंभया योजिती ते नाथे चपळ पाहून पुन्हा शस्त्रास्त्रे सांदन तीव्र कल्पोनी शतकोटी गण तयाशी ते खेळले। अष्टभैरव प्रदाभ दर्प कदान गणती आश्रमाप टणकारुनी शरद चाप तीव्र आश्रे योजिती एक योजिती वातास्त्र प्रबळ एक योजिले प्रयानळ एक नागास्त्र परमशीतळ विषयधारा योजिले। एकी धूम्रास्त्र योजिले कठीण की वासवशक्ती केली निर्माण परिब्रह्मास्त्र शापवचन शापदीप योजिते ते
एके वज्रास्त्र योजिले सबळ तेज जे सकळ अस्त्रासे अतुळ वीरभैरव तो साधनी चपळ विभक्त अस्त्र निर्मितसे आयशी योजनी सायक मुष्टी शर सोडिते झाले जेठी मग अष्टास्त्राते प्रताप कोटी अंबराते मिरवले ते पाहुणे अरे वनात भस्माची मुठी कळून आते कदाची उत्तीर्ण बस अष्ट अस्त्राते मुखे करून जपिनला वातास्त्रावरी पर्वतास्त्र अग्निस्त्रावरी जलदास्त्र नागास्त्रावरी खगिदास्त्र यावरी ते जलपदसे धूम्रास्त्रावरी आदित्य नामी वासवशक्ती ते काळिका निर्मी शापादिपे ब्रह्मास्त्र कानी स्तवनास्त्र यत्या ओपी वज्रास्त्राते शक्रास्त्र ओपून विभक्त केले निर्माण मोहन अष्टास्त्राचे निवारण एकाची वचने केले ते असो अष्टास्त्री आश्रे जाऊन नाहीसे केले अंबरात जाण परिती अष्टास्त्रे उकलून भैरावरी पडेली त्याने अष्टभैरव झाले जर्जर शिवा लागी सांगती हे रे महाराजा उमावर भैरवक्षीण झाले की ते ऐकून शिवचित्ते सिद्ध गोसूत केला निगुती आव्हानोनी रोहिणीपती त्रिशूळाती मिरला चक्र खडग शिरसायक अंकुशानी डमरुदेख शंख नरकपाळ हस्त एक नंदी वागदोरा मिरुदसे हायशे परिभूषण कामांत तो शस्त्र संयोजुनी परम संतापे उभा राहुनी बहुत्वरे धावला ते पाहुणी रेवनाथ चित्ती म्हणे युद्ध कासया बहुत एकची आश्रे प्रधावंत शिवालागी करावे जलपुने अस्त्रवाताकर्षण फंकून हृत भस्म जलपुन ते प्रविष्ट होता तीव्रपण श्वासोच्छ्वास आकर्षिला तेने करुणी उमा स्वामी विखळ झाला नंदी वरुणी धीरन दरे महिला गुणी ओळथोनिया पडिला परम झाला गात्री विखळ शस्त्रे मुठीची सुटली सकळ मुखी रुधिर लोटली तुंबळ सरिता पाठी मिरवले अष्टभैरव आश्रय करून तेही पडले जर्जर होऊन तीव्र प्रहारे मूर्छा येऊन मईवरी मिरवती सकाळ पडले शुद्धिरहित अष्ट आश्रय ती झाली गुप्त परी गंधर्वा हा सकळ वृत्तांत युद्ध पाहता समजला मग ते परम तातडी करून विष्णूशी जानविती खुन मग परमस्ते ऐकून कमलापती धाविनला मनोवेगाते मागे टाकून शीघ्र पातला रमारमन नाथा सन्मुख निकट येऊन हृदय प्रीतीने कवळीतसे हृदय कवळून योगमूर्ती म्हणे महाराजा थपपती कवन कारणे विक्षेपचित्ती कोपानळे पेटला एरे म्हणे पंकजाक्ष मी सरस्वती विप्राच्या गृही प्रत्यक्ष असता शिवे धाडून यक्ष पुत्र त्याचा मारिला तरी त्या अभिप्राय करून आता घेईन शिवाचा प्राण उपरी संजीवनी आश्रय करून बाळ उठविन तयाचे ना तरी रक्षिणे असेल प्राण तरी सप्तबाळे द्या आणून ऐसे नाथ बोले वचन विष्णू त्यासे बोलत असे म्हणे महाराजा बाळे सप्त आहेत मजपाशी जीव दशा व्यक्त तरी हा सप्त ही जीव तुम्हा ते हस्तगत करीतो जीव दशा तुम्हा करिता अर्पण पुढे देह करा निर्माण ऐसे नाते ऐकून वचन अवश्य म्हणे तयाते मग वात प्रेरकास्त्र जपून सावध केला शूलपाणी उपरी विभक्तास्त्र जलपुनी गण सोडविले सगळे स्थिती मंत्र सुखवसा संदन अष्टभैरवा लाविले भस्म तेने झाले सुखरूप पूर्ण अस्त्र प्रारे वेगळे मग सकळ सावध होऊन प्रीती नमिते झाले युगपती मग सप्त जीवदशा देऊनी हाती बोळविला महाराजा व्यानाश्रमुखी जपून मही उतरला तपोधन शीघ्र विप्राग्रही येऊन सरस्वती विप्रा सांगत असे
मने बारे पुत्र कलेवर कुंठी मेना समान समग्र ऐशे ऐकता सरस्वती उकळे पुत्र वाईला कुठून केला मेना समान मग समग्र भाग दिला आणून मग त्याचे यथाविधी भाग करून सप्तपुतळे बनिले सिद्धी पुतळे झाल्यावर संजीवनी मंत्र प्रयोग भागवतर तेने सजीव झाले समग्र जीवदशा प्रगटुनी प्रगटदाची अट्टास करून रुदन करती सप्तही नंदन मग सरस्वती कांतेशी ओपून म्हणे बाळ पाळी करी याचे मग द्वादश दिवस पालका घालून सप्तपुत्राचे ठेविले नाम एक सारंगीनाथ द्वितीय कारण जोगीबा नाम ठेविले तृतीय बाळक निजानंद दीनानाथ नयननाथ मिरवला चतुर्थ तो यदुनाथ नामी पंचम समर्थ श्रेष्ठ निरंजन नामानी मिरवला सातवा महापुरुष गहिनीनाथ ऐशे सप्त पुरुष जगविख्यात पुढे 12 वर्ष रेवणनाथे अनुग्रह ते केले ते मग त्या सप्त शिंप्या कारण सिद्ध केले विद्या देऊ पुन्हा जगी मिरवले सिद्ध म्हणून 84 सिद्धात पै मग ते तिचे राहून योगपती सेवा घेतसे साताहाती असो रेवणनाथ विठे प्रती अद्यापर्यंत नांद तसे असो आयुष्ये कथेचे चांगुलपण जो नित्य करील श्रवण पठन बाळ मृत्यूचा दोष जाऊन पुत्रवान होईल गे बाळे होनी दोष मरते तिने स्नुषात होनी कथे प्रती मग बाळे त्याची चेवली न जाती हे गोरक्ष बोलिला जानपा तरी ऐशी दोष विवारण कथा ऐकवी कामी काने या परी वटसिद्ध नागनाथाचे कथन स्वीकारावे श्रोत्यांनी पूर्वी सरस्वतीचे उद्देश करून ब्रह्मवीर्य गृहाते पडले खचून सर्पिणी मस्तकी अकस्मात येऊन आदळते ते समय सौळ दंडी पडले रेत तवती पाहते अकस्मात चित्ती म्हणे भक्ष महिते पडला ये सोडाळ मग ते उचलोने अन्नपुट्टी साठविती झाली आपुले पोटी परी साठविल्या येत शेवटी गर्भवाडी लागला राहिला परी आस्तिकाशी समजून आले अंतरीशी की ब्रह्मवीर्य तक्षिकात्मेजेशी प्राप्त झाले त्यावेळी झाले परी महासिद्ध उद्राईल अवतार प्रसिद्ध जो नववातील नारायण शुद्ध सिद्धनाथ म्हणतील जो ऐसे जानुनी आस्तिक मुनी पाहता झाला तक्षनंदिनी समीप तिथे पाचारुनी बोलता झाला महाराजा मने मायो ऐक वचन तव तो भाग नवे दुर्बळवान तुझ उदरी नारायण अव्योत्र येतो गे परी हे तू ते सांगवाया कारण पुढे आहे दुर्घट विघ्न जन्मे जय राजाने सर्पसंत्र मांडिले सकळ ऋषीचा घेऊन मेळ मख कुंडी ठेविला प्राणळ सर्प मिधा योजुनी सबळ ऋषी मंत्र म्हणती तरी मायो सांगो किती बहुपणाची होईल होते ते अवगवनी माझे चित्ती तुझपाशी पातलो तरी आता गर्भभरणी स्वदेहाते वैसे आच्छादुनी हिरी म्हणे कवनस्थानी राहू लपुनी महाराजा ऐसे बोलता वागुतर तो समीप देखता वटरुखवर तोही जुनाट काष्टपोकर मैलावरती मिरतसे ते पाहोनिया आस्तिक मुनी म्हणे माये ओ तक्षनंदिनी या वटपोखरीत संचरोने प्राणापुला रक्षिपै मग तक्ष आत्मजा बाळा रीत झाली वट स्थळा काष्टपोखरी तपोवेलाळा गरुदर्पण वगितसे
परे आस्तिके अचळ वज्रप्रयोगी सिंचिला तरु आंबू भागी आचळ करुणी तरु वेगी हस्तिनापुरी चालिला जाऊन मकमंडपात भेटून सकळ ऋषी ते गुप्त तक्षकात्मसुतेचा सकळ वृत्तांत निवेदिला तयाशी म्हणे ब्रह्मवीर्य सनातवंत ते उदरी आहे नेमस्त तरी वट सिद्ध नागनाथ प्रगट होईल महाराजा आयशे सांगा ते वर्तमान तो नववातील अयोहोत्र नारायण सर्प संत्री आपण योजू नये तयापै आयशे संकल्पना वर्तमान ऐकून ऋषी तू किती मान आपले हृदय शोध करून अवश्य म्हणती तया ते मग तक्षकात्मजा नाम पद्मिनी मंत्रप्रयोगी देती सोडून हिरीकडे उर्गी गर्भिणी 9 मासाते पुरलेसी तिकडे सर्पसंत्र झाले समाप्त इकडे दिवस भरले निमस्त मग प्रकृत अंड होऊन उदित प्रसूत झाली पद्मिनी आसो वट पोखरीत अंड राहिले दिवस बहुत अयोत्र नारायण त्यात ईश्वर सत्य संचारला दिवसेंदिवस अंड वाढी लागले जीववंत देह होता समर्थवंत भग्न झाले अंड ते मग त्या तळवट पोखरात बाळ रुदन करी अत्यंभूत निळवाणी त्याते रक्षणाते नसेची जैसा जळातील जळमासोळी उड्डाण घेता पडे वेगळी परी अत्यंत चित्त तळमळी तैसे झाले बाळका अट्टाशे करी तसे रुदन तै पातला सुचू ब्राह्मण गौड जाती अर्थवर्ण वेदभूषणी मिळू तसे कोश धर्म तयाचे नाम आचारशील विद्यावान महाश्री पारंगत पूर्ण चतुर्थ विद्या जाणत होतो अपार सूर्य तो सर्वज्ञ मूर्ती परी दारिद्र्य प्रारब्ध गती तेने करुणी संसार क्षिती परमचित्ती विठला परे पात्रवाळ्या कारण पाहता झाला वटस्थान पत्रे तोडून मनी इच्छुन तया निकट पाताला निकट येता तया तरोवटी बाळ रडे ते कर्णपुटी ऐकून चौकडे फिरवी दृष्टी तो काही दिसेना मनात यशा शंकित मने बाळरुदन कोठे होत स्वर्गीचे सुरवर याते पाहत बोलते झाले तया ते म्हणते कोशधर्मा सुशीळ ऐकत वटतरुत आहे बाळक तरी त्या माणूस तू पाईक दृष्टिगोचर नवेशी तरी प्राज्ञावंत ऐक वचन तू ते माणूस काढून आपला गृहाशी ते नेऊन संगोपन करी त्याचे तव घरी येता ते बाळक सुदैव दैवेचा उगेला अर्क मग दारिद्र्याचा सकळीक जाईल नासुनी महाराजा जैसे परिसंकाव संगी घेऊन लोहा जाती होय सुवर्ण मग षडस गुणार्णव सायकारण दृष्टी पडेना काळीमा तेवी तो बाळ गृही नेता सकळ हर्षेल व्यथा दारिद्र्यता बाळ नव्हे प्रत्यक्ष सविता अवित्र नारायण तो ऐसे बोलते साचोकार सुरवरी पाठविला एक शरतेने तरू तो महीवर खंडोनिया पडेला तरू खंड होता त्वरित तो कोशधर्म बाळ देखता बालार्क किरणे ते जादबोता नक्षत्र तिथे लाजविता मग तेजस्वी मनोहर अंबरी पाहते झाले सुरवर मग सकाळी घेऊन कुसुमभार वर्षव करीती वावरते देखताची पाद पद्म सकाळी जोडून कर नमोनिया योग सज्ञ कोशधर्मा बोलती दे म्हणते महासंभाग्यवंत तू एक आहेशी भूमंडळात वटसिद्ध नागेशनाथ तू ते प्राप्त झाला असे तरी हा प्राज्ञिक नागिनी फुटी रक्षीला गेला तरू तळवटी आणि सिद्धता पाहुनी त्या नगवटी नाथ मिरवले योग्याचा ऐसे परी झालीत म्हणून नाम वटसिद्ध नागनाथ
तरी आम्ही आता माहिती हिची नाव पाचारा. आयशे ऐकुनी कोशधर्म बाळ उचलिले अतिप्रेमे परमानंदे आपुले धामे घे शेवुनी कांते ती बोलत असे मतवती कांता सुरादेवी परमप्राज्ञिक सुशीलमही धैर्य औदार्य सत्व पदवी लोका माझी दिसत असे बाळ सत्यवती निरे कथा म्हणे मजकडे त्या लावण्यवंता तव ते दृष्टीगोचर करिता बाळार कासवन देखिले मग हंस बोले कोशधर्म म्हणे महाराजांना रोंदोत्मा बाळ कोणाचे उत्तम आणले ते मज सांगा मज वाटते की बाळ नव्हे सानरूपी पिता झाला आहे की ईश्वरे दृष्टी पाहे तुझ्या निद्र निर्मिला की विद्युलता सकळला जिरवान मेघावरती लपी स्वरूपवान म्हणून ईश्वरे तेज धरून तुम्हाला गी दिदले की नक्षत्राचा परमेळा नावडेश्वरा पृथक पाळा म्हणून हे समुच्चे करुणी गोळा तुम्हाला गी उपिले आयशे म्हणून स्नेहभरित बाळ उचलोनी हृदय लावित मग कोशधर्मे सकळ वृत्तांत निवेदिला कांते दे सुरादेवी ते सकळ कथन सूरवयाक्य ऐकून परम पाहुनी समाधान पालखा घालून आली तसे हृदय कवळिता बाळ पयाने दाटले कुजमंडळ पानावनी बाळमुख कमळ पयोदरी प्रीत जसे मग बाळ गोठीत क्षीर जठराग्नी दाख उंबर शांतवनी शांती पर बाळ मिरवे दे असत आती लालने स्नेहभरित गर्जन म्हणून पालकात नाम ठेविले वटसिद्ध नागनाथ ओव्या मंगले गातसे मग दिवसेंदिवस राहणी गण सिंचित करी मोह संजीवन सुरादेवीचे प्रपंचन निज कुरी लावित असे मग ती पल्लवाकार फळदावी भक्तीपर तरीक्षीण कटू व्यवहार स्वप्न माझी दिसेना जैसे तमारीचे गावी नांदून शिखे तमाची पदवी ती की कामधेनूचे कासे ठाई क्षुदानळी पिळे जेना तेवे सुरादेवीचे अंतकरण कदान दर्शवे भिन्न दर्शन परम मोहे गेली विष्णून पाषाण जेवी शेवाळी आसो ऐशे सुखस्थिती बाळ लोटले दिवस बहुत सप्तवर्षे कोश सुत मौजबंधन मिरवला या उपरांतिक एके दिवशी सोडून या क्षेत्र काशी नागनाथ सहज खेळावयाशी भागीरथी ते पातला टळटळीत भरले दोन प्रार काशी ऐश्वरी समोर बाळ क्रीडत असे मनोहर हार्क जैसा दुसरा तो तेथीचे समय अकस्मात येथा झाला त्रिसुत येथाची दृष्टी यथास्थित बाळावरी गेलीशे तो बाळ तेजस्वी अर्कनीती खेळताये स्वस्त गती बहुत मुले बैसोनी पंगती लटकेचे अन्न घालीत असे मुले गाड्या गाड्या म्हणून झालो म्हणते शेवणी अन्न आता पुढे ठेव वाढणे वाढू नको आम्हाशी परे ते तयाशी आग्रह करीत घ्या घ्या म्हणून वाचे वदत न घेत अशी विनंती करीत रसाळवाणी करुनिया ते पाहुनी अनुसाया सुत पाहुनी म्हणे हास्य करीत म्हणे लटक्या अन्न ते मुले घालो म्हणता ती तरी आता आपण संचरोनी मुला लागी द्यावे अन्न मग प्रत्यक्ष बाळातून धरून तयापाशी तया माझी संचारला बाळा अंगणी उभा राहून म्हणे अतीत आला तुम्हा कारणे अन्न मागतो उदरा कारणे तृप्त त्या ते करावे तव ती मुले तीव्रपणे फाटी लागती वसवसून म्हणती आमचे मंडळात कोण आला असे आता खेळवया
कोणी दाटून पुढे ती, कोणी शेला उगारी ती, कोणी पाशान घेती हाती. जातोस की मारू तुझं ऐशे मुले दाविती चिन्ह ते नाते पाहून, सकळ मुलाची इच्छा पाहून वरती झाले स्वास्ते. म्हणे गडे हो ऐका वचन आपले, आपण बैसू शिवण त्यात अतीत आला जाण, त्याशी दौडू नये की. पुले घरी सोंगे की प्रीती, पिता सन्मुख कोणी न व्हावा तिता. तैसाची आपण बक्षुग व्हावा, आला आहे समयाशी काढोनी. अंगावरील चिर अंग पुशी तसे आपुले खरी, गंध लावे बाळावरी शुक्ष पूजा करीतसे. तरी अतिताचे करुणे पूजन पोटवरी घालावे अन्न, प्रत्यक्ष नाथ करी धरून बाळ्यांगणी वैसविला. लटकेची कल्पनेचे करुणे जीवन तया तिथा घालिता स्नान, हस्तपादावरी फिरवून करती क्षालन अंगाचे. लटके मनाचे करुणे सुमन हार गुंफिला कल्पने करून, तो अतिताचे गळा घालून लटका धूप दाविती. भावपूर्वक लावणी नयन ऐक्य करीती, पंचप्राण परिसहज दृष्टीने ज्ञानपण आरती करती अतिताची. मग लटकेची पात्र पुढे ठेवून कल्पुनी लटके आणून वाढती अन्न. मग उभय हस्त जोडून प्रार्थना करती अतिताची. नम्र वाचा रसाळ वचन म्हणते स्वामी सेवा अन्न, वारंवार नमस्कार करून. आणि वाढू म्हणतात ती, ऐशे आदराचे चांगुलपण पाहून त्रिनंदन चित्ती. म्हणे प्रज्ञावान बाळ सुशील आहे, उदार बुद्धी तृप्त करून वरती ताहे दातृपण. हे तो पूर्वीचे योग भ्रष्ट वाचून, योग वाचून घडेना. सुशब्द आणि विवेक शांती विचारे जायचे त्याप्रती, तरी पूर्वी योग भ्रष्ट गती योग वाचून घडेना. ज्ञान स्नान आणि हरणी स्थिती याचक अर्थवान, बहुत युक्ती परी पूर्वीची योग श्रेष्ठ गती योग वाचून घडेना. उदार बुद्धी धार्मिक स्थिती विचार रसाळ सर्व प्रती, दुःख न दे पराप्रती हे योग वाचून घडेना. ऐशे चित्ती अवगमनून शोधी थयाचा पूर्वजन्म तो अयोत्र नारायण निज मानसी वासला. मग कृपा सिद्धी करून युक्ती देता झाला थयाचे हाती. जे जे व देवानी निश्चिती ते ते पदार्थ मिरवावे. मग परम होनी हर्षयुक्त म्हणते हा एक उदेला महिनाथ समीप बोलावनी. तया ते हस्तधरी तयाचा उपरी करणे सांगे मात. भोजन घाले सकळ मुला ते परी तू न शिवी सिद्धांना ते. कदा काळी बाळकारी नात आग्रहे त्या वाडीत, तरी ते पात्र मिरवे अति अद्भुत. तया पदार्थाचे नाम वदत ते पदार्थ मिरवे पात्रावरी. मग ती सबळ अज्ञानपणे साचोकार करती भोजन. ऐशे लोटले बहुत दिन नित्य खेळा खेळती. स्वनाम सांगून त्रिनंदन चालता झाला पुसवणी नाम. एरीकडे पंक्ती बसून भोजन खेळी खेळताती. आपुला आले गृहे जाऊन शिविती काही किंचित अन्न. ते चाटीबुटी करून अन्न नाशिती विकृती ते. येथे यथेष्ट इच्छे समान सर्व पदार्थ षडसान्न. मग ते गृहीचे खदान्न तुच्छपणे वाटले त्या. जे ब्रह्मरूप रसाते गाले अपार सकळ विसरले. ते माया द्वैत काळजीशी बैसले. लाळ घोटाळीत सेवया काही हाटका गट जडवाशी रत्नकोंदणी त्या भूषणाशी.
ते काय करू कांचन्याशी स्पर्शता होईल चिंताच की सूरगण्या धाम चेकी कुसुम गंधा गरु शिविते थोरकी तो तेजुनी दुर्गंध लोकी गल्ली माझी पडेल की तन्याय मुले सकळ शिविती षडसान्न मळ तया गृहीचे कदान्न केवळ मिष्ट काही लागेना मग ते तयाचे तात मात मही मुलाशी पुस्ती यथार्थ तेही वदती प्रांजळवंत षडस खेळ अन्नाचा म्हणते तुम्ही दारिद्र्यवाणी शिविता कदान्न कांजी पाणी आम्ही नित्य सुरवर दिवरी जाऊनी षडसान्न शिवितो तव ते अत्यंत मानुनी चित्ती गुप्त वेशे दुरुनी पाहते सरिता तिरी वैशुनी पंक्ती नागनाथ वाढीतसे मग ती चर्चा सर्व गृही प्रगट झाली सर्वदेही मग कोशधर्माशी सर्वही सुचविती अर्थाते म्हणते प्रथमनंदन स्वर्ग सरिते नित्य जाऊन अपार पंक्ती बैसून षडसान्न वाढीतसे आम्ही प्रत्यक्ष जाऊन दृष्टी बोलतो तू ते वांगवटी पात्रे विन उभय करपुटी इच्छान्न वाढीतसे नेनो कैशी करीतो गती उगलाची हात ठेवितो क्षिती पदार्थ विन विवरणा वाचे प्रती होता पदार्थ मिरवत ऐसे ऐकुनी कोशधर्म आठवी केले सुरवराचे वचन की पुढे पाहुनी सिद्ध कर्म सिद्ध नामे मिरवेला ऐशी कोण जाणून चित्ती मने आश्चर्य दावी लोकाप्रती ऐसे कोण असही या क्षिती घडून येत नसे की धिक्कार करुनी मने त्याचा बाळ विकारी असत्यवाचा ऐके दिवशी हस्त सुताचा धरुणी बैसवी अंकावरी घेऊनी मुखचुंबन आणि कुरवाळी हस्ते करून मने बारे मरा कारणे भोजन घालीशी कैसा तू आयसे पुसता कोडे करून तोही दाटला स्नेह करून ताताशी म्हणे भोजन तैसेची घालितो आता मी अंकाहुनी तात्काळ उठून क्षिती हस्त ठेवी पात्र म्हणून तव ते प्रत्यक्ष पात्रे दिशान कोशधर्म पाहतसे ओ परी बहुधा प्रत्यक्षपणी तव ते पदार्थ दिसती नाही खाद्य उपजले पाहुनी मनी आश्चर्य मानिले मग मानतो कुणी कोशधर्म मनी बाळ होते कैसे कर्म प्रसन्न झाले तयाचे नाम मज लागी सांगावे यावरी म्हणे दाता ऐक आमचे खेडे आले बाळक तेने सांगितले कौतुक ते तुझ प्रती सांगतो तेने माझे हस्त धरून ओगलाची करुणी फुंकोनी मोवळी हस्त ठेवून वाढवाया लाविले परे ते पोरा मुझे वेळी सहज रीती आली खेळी तरी त्या पोरी करुणी रळी वारिले म्या सगळा ते हो परी मी त्या मला कारणे तो शिविले मोठ्या गौरवाने जैसे तुम्ही अतिता कारणे गौरविता महाराजा लटक मटक स्नान भोजन करून जायचे पूजिले चरण नमस्कारुनी ते देखून बोलला महाराजा आयशे ऐकुनी कोशधर्म आपुल्या तिथा धरुनी नेम माळा अति पूजन करून तुष्टविले बोळवी ऐसा पाहुनी प्रणेम परम तोषला दत्तात्रेय नाम चित्ती मने मार्ग सुगम बाळा लागी लादला तेने करुणे शेकळ क्षेत्रात कीर्ती वाढवली असंभावित महाप्रसिद्ध नारायणनाथ कीर्तिवान आराधिला मग शतानुशत सहस्रपणे सडसाने सेवुनी जाती
बहुताची कार्य होती, कनक धन वासना पावती दे. मग जिकडे तिकडे नागेशनाथ कीर्ती वाखानी जनप्रसिद्ध. पंच विषयाचा संतोषी सिद्ध. इच्छिले कामा फळी तसे. मग अंगी झाले शहाणपण, देहाचे गेले अज्ञानपण. एके दिवशी ब्रह्मनंदन ताताजवळी बैसला. बैसताशी म्हणे, महाराजा मम हाते पुरे जगाचा चोज. तरी कवन सिद्धी जगाचे काज. कवन्यार्थे फळास तसे. दत्तात्रेय नामे बाळवेश. बाळपणी भेटला मस. तरी कोण महापुरुष प्रतापी बळे आगळा. तात म्हणे तो दत्तात्रेय मुनी. त्रतेदेवाचा अवतार भुवनी. सुफळ प्रारब्धे गेला भेटोनी. तुझा लागी बाळसा. नागेश म्हणे, आता परतो ना कैसा भेटेल त्रिनंदन. हे सांगे मज लागून. निवेदन करी महाराजा. यावरी बोले कोश धर्म. बाळ तयाचे भेटी दुर्गम. तो एके ठाई नसे नेम. अनेक क्षेत्री नदजे. कोल्हापूर प्रांचळेश्वर. काशी क्षेत्री मातापूर. ऐसे हिंडता अनेक क्षेत्र. कोठे पाडसा पाशी. परे प्रारब्ध करून भेट जसे. दत्तात्रेय मुनी यत्न केल्या भेटी लागुनी. आतुडेना बाळका जैसा कल्पतरू चिंतामणी. निधी फरीस लावण्य खाणी. बारे नातुडे यत्ने करुणी. अवचटपणी मिळताती. तेची रीती त्रिनंदन प्राप्त नव्हे. यत्ने करून ऐसे सांगुनी. कोशधर्म बाहेर गेला कार्याशी. हेरीकडे नागनाथ हृदय आपुले विचारित. की ऐशी रवी सनातनवंत निदृष्टीने पाहावा. परी पांचळेश्वरी मातापुरी जाऊन शोधावे कोल्हापुरी. जेथे तेथे वासधरित्री. तेथे तेथे शोधावे. मग पुसोनी मातेशी निघता झाला मुनी शोधाशी. मातापुरादी पांचळेश्वराशी पाहू पातला कोल्हापुरी. क्षेत्र कोल्हापुरी संचरून पुसता होय जनाकारणे. की येथे तो त्रिनंदन ठाई ठाई राहत असे. ऐशे ऐकोनी लोक असते वेड लागले. तू ते म्हणती अवधूत येतसे क्षेत्राप्रती. तो कोणी प्रकट नव्हे रे. कोण्या स्वरूपी ते येऊन जात आहे भिक्षा मागून. ऐशे जनाचे बोल ऐकून प्रत्युत्तर त्या देत असे. म्हणे येथे भिक्षे कारण येत आहे त्रिनंदन. तरी अन्य क्षेत्री भिक्षा मागणे तया पडत नाही की. एरे म्हणते त्याशी भिक्षा मागावी कोल्हापुराशी. या व्यतिरिक्त अन्य क्षेत्राशी अन्न नसेवी मागुनी. अन्न क्षेत्री तया अन्न वित्त न वाटे सुडाळपण. या सम कैसे ग्राम यान पुण्यक्षेत्र हे असे. ऐसे क्षेत्र पुण्यवान. जरी गावी न मिळे अन्न तरी उपवास करी त्रिनंदन. परी अन्य क्षेत्री नशिविना. अरे या गावीचे शाखपात्र मानित आहे परम पवित्र. परी अन्य गावीचे पक्वान्न स्वतंत्र. विठाळा परी मानित असे. जैसे एक पत्नी नारा कुरूप असेल जरी द्वारा. तरी तीच भोगी अभिचारा. लावण्य लतिका आगळी. की प्रखरीचे कदान्न सोडून शुद्धाचे षडसान्न. शिविल काय प्रसिद्ध ब्राह्मण. मने देवता नवरीच. तेवी दत्तक्षेत्रे सोडून कदान पाहे अन्य ग्राम. ऐशे त्या जनाचे बोल ऐकून. विचार करी मग नाथ चित्ती मने करुणी. पक्वान्न ग्रामात फेटून द्यावा अग्न. सकळ क्षेत्र भोजन घालून पाठवावे गृहगृही. मग तो स्वामी ता भिक्षेशी कोठून अन्न वाढी. त्याशी मग सहजची स्वीकृतीशी आपण पाशी लगी.
येईल परी सिद्ध अन्न घेणार नाही भिक्षे लागून हेची ओळखी आणून खून पाय वंदावे तयाचे आणि माझी विचार नाम गेला हे योगधर्म तरी तोही भेटेल कृपे करून नामा विना न ऐकोनी आणि मजही गेला सांगून रूपी जाण की शिवू नको सिद्धान आणि काते घाली भोजन तुष्ट करी क्षुधार्थ ऐसे सांगून गेला माता तो सेवनार नाही सिद्धांना ते ऐसा उपाय योजून चित्तात लक्ष्मी देवळी संचारला भेटून पुजाऱ्याशी एक रावयाशी मागून घेत ते प्रीतीशी बंदोबस्ती नेटकी परे तो पुजारी भक्तिवान ती पूजा करीन नित्य पंक्तीशी घेऊन भोजनाते सारितसे ऐसे लोटता काही दिवस पाचारुनी पुजाऱ्यास म्हणे माझे आहे मानस ग्रामभोजन घालावे परी तुम्ही साह्य होऊन माते खटपटी सारावे कृत्य तव तो हसून बोले त्याते फार बरवे आहे जी आम्ही खटपट करू संगत तुम्ही तुम्हापाशी कोठे आहे अन्न उगेची कैसे ग्रामभोजन सकळ सामर्थ्य असावे नाथ म्हणे ऐका वचन सर्व सामग्री ठेवली आणून परी खटापटीची आगमन करा कार्य सिद्ध मग तो अवश्य म्हणून त्याते बोले आमचे काय जाते पुण्यासाठी धर्मकृत्य घडून येते आम्हाशी ऐसे बोलोनी नाथा ते पुजारी गेला स्वकार्यातीकडे उरीत काय करी महाराजा कोरडे अन्नाचे घेऊन नाम क्षितीशी ठेवी करपण्य तो धान्य राशी पर्वता समान ठाई वैसल्या ऐसे परी अपार राशी निर्मिता झाला स्वकरेशी घृत स्नेहादी साठवणीशी ओरी माझी मिरवित मग येऊनी पुजाऱ्या ते संध्या नीला करी कवळोनी ओरी माझी शीघ्र गती नेऊनी सिद्ध श्रम धाविला यावरी आता पुढे कथन अन्न छत्री इच्छे समान श्री नागेंद्र सिद्ध करून भेट घेईल दत्ताची तरी ती कथा सदा रस पुढे बोलवी श्रवणार्थे सुत मालू सुरस हरिकृपे सांगेल गी स्वस्ति श्री भक्ति कथाधार संमत गोरक्ष काव्य सदा परिशुद्ध भाविक चतुरा 36 गड पुंडलिका वृद्धिवा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रेय महाराज की जय नवनाथ महाराज की जय।